नमस्कार माय टू फॅमिली. तर म्हाडाच्या सोडतीतून आता 20% घरे जी आहेत ती हद्दपार होणार आहेत. घरांच्या वाटपाचे अधिकार आता पालिकांना. राज्य सरकारकडून शासन निर्णय प्रसिद्ध. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला अधिकाधिक आणि चांगल्या दर्जाची घरे मिळावीत यासाठी राज्य सरकारने 20% सर्वसमावेशक गृहयोजना लागू करून या घरांच्या वाटपाची जबाबदारी ही म्हाडावर सोपविली. त्यानुसार मागील काही वर्षात राज्यभरात 20% घरे उपलब्ध करून परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना सोडतीद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. पण आता मात्र म्हाडाच्या सोडतीतून 20% घरे हद्दपार झाली आहेत. राज्य सरकारने बुधवारी एक शासन निर्णय प्रसिद्ध करून 20% घरांच्या वाटपाचे अधिकार पालिकांकडे सोपविले आहेत. राज्य सरकारने 2013 मध्ये मुंबई वगळता 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिका क्षेत्रातील 4000 चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेल्या गृहप्रकल्पांतील 20% घरे राखीव ठेवणे हे विकासकांना बंधनकारक केले. या घरांचे वितरण म्हाडाच्या माध्यमातून करण्याचे निश्चित केले. त्यानुसार मागील काही वर्षापासून म्हाडाच्या विभागीय मंडळाकडून 20% घरे मोठ्या संख्येने उपलब्ध करून त्याचे सोडतीद्वारे वितरण केले. खाजगी विकासकांच्या प्रकल्पातील घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत असल्याने त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. पालिकांकडून अधिकाधिक घरे सोडतीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हाडाचा असताना आता राज्य सरकारने या घरांचे वितरण करण्याचे अधिकार म्हाडाकडून काढून घेतले आहेत. आता या घरांच्या वितरणाचे अधिकार पालिकांना देण्यात आले आहेत. नाशिकमधील विकासकांनी 20% घरे म्हाडाला दिलीच नाहीत. या प्रकरणी म्हाडाने तपास केला असता या घरांचा सर्वात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला. ही योजनाच लागू होऊ नये यासाठी विकासकांनी लबाडी करून बेकायदेशीररित्या बनावट कागदपत्रांद्वारे भूखंडाचे विभाजन केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाची SIT चौकशी सुरू आहे. तर नगर रचना विभाग, भूमी अभिलेख विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटकही झाली आहे. या प्रकरणानंतर 20% योजनेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे वाटत असताना राज्य सरकारने नाशिकमधील 20% घरांच्या वितरणाचा अधिकार काढून घेतला आहे. नगरविकास विभागाच्या बुधवारच्या शासन निर्णयानुसार आता 20% योजनेतील घरे म्हाडाऐवजी पालिकांना उपलब्ध होतील. पालिकांच्या माध्यमातून या घरांचे वितरण करण्यात येणार आहे. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याच्या दिवसापासून हा निर्णय लागू झाला आहे. त्यामुळे आता 12 ऑगस्टपूर्वी म्हाडाला उपलब्ध झालेल्या घरांची सोडत येत्या काळात निघेल आणि ही सोडत 20% घरांची शेवटची सोडत असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या घरांबाबत सरकारने वेगळा निर्णय घेतला तर ही सोडतही निघेल की नाही याबाबत साशंकता असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. मात्र आता म्हाडाच्या सोडतीतून 20% परवडणारी घरे हद्दपार झाली असून आता पालिकेकडून या घराचे वितरण केले जाणार आहे. या निर्णयावर 30 दिवसात नागरिकांना, विकासकांना, संबंधितांना आपल्या सूचना, हरकती सादर करता येणार आहेत. दरम्यान 20% योजनेअंतर्गत संबंधित विकासकांना आता सुरुवातीलाच 40% TDR मिळणार आहे. तर नाशिकमधील 20% गृहयोजनेतील गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नगर विकास विभागाकडून नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. तर म्हाडा लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.